नमस्कार, आम्ही घेऊन येत आहोत चांडाळ चौकडी हास्यकरंडक राज्यस्तरीय खुली लघुनाटिका स्किट स्पर्धा 2025। प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2025। प्रत्यक्ष स्पर्धा 30 ऑक्टोबर 2025। स्थळ भरत नाट्य मंदिर पुणे। या स्पर्धेचा भाग होण्यासाठी पोस्टरवरील नंबरवर संपर्क करा आणि आपला प्रवेश निश्चित करा। धन्यवाद। गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी। चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी। अहो अहो ऐका ना, अहो बोलले ना मी सॉरी, किती वेळा बोलू आता सांगा बरं। झालं गेलं विसरून जाणं, ऐका ना माझं। सॉरी म्हणलं की लगेच झालं का सगळं? मग चूक झाली, आता काय पाया पडू का तुमच्या? अरे पण दुसरी कुठली चूक असेल तरी मी तुला माफ केली असते, पण ही असली चूक जिथं आपलं नातंच फार तुटायला लागलंय आणि मी हे कसं सहन करू सांग बरं? अहो मला तर येड्यांनी सांगितलं। अरे काय वेड्याने सांगितलं? तुला कळलं पाहिजे कुणाचं ऐकायचं काय ऐकायचं। बरं आपलं नातं का असं काही लगेच महिन्यानं 2 महिन्याचं का, इतकं वर्षाचं आपलं प्रेमाचं नातं आहे हां। आणि फक्त तुला कुणीतरी सांगितलं की भैयासाहेब त्या आणि त्या काय ते राणीचं काहीतरी आहे आणि तू खुशाल त्यांचं ऐकतं, त्या राणीबरोबर भांडायला गेलीस, मरणाची त्या पोरीबरोबर भांडलीस कसली ती। मग खरंच होतं की ती नाही का तुम्हाला आळू वड्या घेऊन आलती? अरे ती मला नव्हती आली बाबा आळू वड्या घेऊन, मग कोणाला तुला आलती? सांगितलं ना, ती त्याच्या त्या सदाला आणि त्याच्या ती रानात कामाला मेहण्याला घेऊन चालली होती ती गोष्ट। तू इतकी भांडली, अख्ख्या गावात ती चर्चा चालू आहे। आबाची पोरगी आणि त्या पाहुणेबाईची भांडणं झाली, आबाची पोरगी त्या पाहुणेबाईची भांडणं झाली। बरं का झाली काय झाली कुणाला काहीच माहिती नाही, फक्त गावात एकच चर्चा सपनाची आणि त्या राणीची भांडणं झाली। आता त्यांना जर ही गोष्ट कळाली की भैयासाहेबावरून सपनाची राणीची भांडणं झाली तर काय व्हायचं गावात घेण्यात देण्यात सांग बरं? आता मग मी काय करू सांगा बरं? मला नाही सहन होत तुम्हाला दुसऱ्या कोणा संग बघायला। अरे हो बरोबर आहे, पण मी काय म्हटलं, तुला जर डाऊट होता ना की असं काहीतरी आहे असेल, तू मला एकदा बोलायचं होतं ना। मला जर तू बोलली असती ना तर मी तुझं सगळं गैरसमज दूर केलं असतं। तू परस्पर लगेच ऐकलं, कोण आलं ते सांगाय तुला? अनिल आणि ते पांडवाल। हा त्या पांड्याला आणला तर काय अक्कलच नाही तुम्हाला सांगतो। त्या पांडवा तर पारच्या आईला पिकून गळायला लागलाय तरी असं लोकांच्यात काड्या घालायच्या आणि घेण्या देण्याचे बाण लावून द्यायची। आज मला एक गोष्ट सांगतो, तू जर ही गोष्ट झाली असती, जर कमी जास्त काय झालं असतं, लागलं असतं, काय झालं असतं तर किती हां परत लोक सांगतो असं कुणाचंही काही ऐकायचं नाही। तुला जर काही संशय असेल शंका असेल तू डायरेक्ट मला बोलायचं। हा लक्षात मध्ये? हां मी सॉरी बोलले ना मग तुम्हाला। हा ठीक आहे सॉरी बोलली, परंतु एक गोष्ट मला याच्यातून खूप भारी वाटली बरं का। कोणती? काय आहे, तुला फक्त एवढं कळलं की दुसरी कुठली तरी मुलगी आपल्या प्रियकराबरोबर काहीतरी चुकीचं करते, हे कळल्याच्या नंतर तुला जो राग आला आणि त्या रागाच्या भरात जाऊन तू तिला जी भांडली, याच्याहून एक गोष्ट लक्षात येतं की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे। मग काय, आपण एवढं वर्ष झाले संग आहे, आता तुम्ही दुसऱ्या मुलीकडे गेल्यावर मला नाही का वाईट वाटणार? नाही बरोबर आहे, परंतु काय आहे माहिती आहे का, म्हणजे ज्यांच्यामध्ये जास्त प्रेम असतं ना त्यांच्यामध्येच राग आणि भांडणं होत असतं। त्यामुळे हे आलंच गोष्टीचं। बरं आता तुझा गैरसमज दूर झाला की नाही? हा आता परत काही करू नकोस। अरे बाबा ती राहणी कसं आहे, आता ती पाहुणेबाई आले म्हणून अख्खं गाव तिच्या नादाने येणं झाले, मी काय एवढा आहे का? अरे ते म्हणतात ना तुझ्यासारखा एवढा काय म्हणतात ते
लॉलीपॉप असताना मी चॉकलेट नादी कशाला लागेल, अशी गोष्ट आहे ना. बरं आता परत त्याच्याशी बोलायचं नाही नाही बिनकामाचं. अहो बोलणं म्हणजे असं तुला असतं त्या गोष्टीचं. तर गावातले पाहुणे आहे तर बोलणं ठीक आहे, पण तसं काही नाही. तू डोक्यात प्रत्येक गोष्टी काय आणू नकोस गोष्टीचं. हा चालतंय. चालायचं. नाही मला कविता ऐकायची. तर कविता हा मी तुला रात्री एक व्हॉट्सअप केली होती. तीच ऐकवता का? हा तू वाचली का नाही? वाचली की मी. धरा. अरे कुसुम तुमच्या तोंडून ऐकायची म्हणजे वेगळं. कुसुमाग्रजांची कविता आहे. कुसुमाग्रजांची हा मी तुला पाठवली होती रात्री, बरोबर की नाही? कुसुमाग्रजांची बघ ऐक. अरे अरे या कविता एवढं मी ना एखाद्या दिवशी काय करणार आहे माहितीये का? आपल्या गावामध्ये ना कवितेची मोठी स्पर्धाच घेतो, मोठमोठे कवींना बोलून. राय का आता कवी कुसुमाग्रज काय म्हणतात? पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य पुऱ्या झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा, मोरासारखा छाती खडून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो अरे खाली गेलं की काय? हा वरच राहिलं. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधतील काय, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत, नंतर तुला लग्न चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलींचा खेळ. प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर तुझ्यासारखं. आता आपल्याकडे कोणी आपल्या माणसाकडे कोणी पाहिलं की डायरेक्टच जाऊन भांडणार आहे. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. अरे उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. बाई काय करावं माझ्या नशिबाचं काय माहिती. देव जेव्हा माझं नशीब लिहत होता त्यावेळेस काय नेमकी मी कुठे गेले होते का देवाला काही ॲडव्हान्स सुचलं माझ्या बाबतीत लिहायचं आणि ही नमुनी असली माझ्या नशिबात टाकलीत काय माहिती. तर नवऱ्याला सांभाळता तर नाकी 9 आलेत पार माझ्या. हा साधं काम धंद्याला जात नाही का, पैसा कमवत नाही का, घरात लक्ष देत नाही का, काय नाही. घरातली कामं होत नाही म्हणून त्या राणीला बोलवलंय. ती राणी एक काम करायचं सोडून 10 कामं वाढून ठेवती. हा कसं बरं मी करणार आता सगळं? माझ्या पायाने होतंय का मला? तर पप्प्याला बोलवलंय. तर पप्प्या तर घरात थांबत नाही, त्याला पण आहे ना गावातल्या पोरांचा नाद लागलेला असणार आहे म्हणूनच इकडं तिकडं बोंबलं थिंडतोय. अरे त्या दिवशीचा विषय विचारायचाच राहिला. बघतेच हिच्याकडं. राणी काय ग ताई इकडे या ग. आले सोडती काम इकडे या. ले कामाची लागून गेलीस. बस इथं जरा बोल. काय माझ्या कानावर आलंय की तुझ्या आणि सपनाची लय भांडणं झालीत म्हणून, खरं आहे काय? हा झालेत. कशावर ना झाली ग? अगं त्या दिवशी मी नव्हते का डबा घेऊन जात होते दाजी सगळं. हा तर ती काय आळूच्या वड्या केलेल्या होत्या. मग तेवढ्यात ती भैया साहेब भेटले मला आणि ते एवढंच म्हणले की डब्यामध्ये काय आहे. तर मी म्हणले आळूच्या वड्या आहेत. मग मला लय आवडते म्हणले ते. मग मी म्हणलं मी उद्याच्याला तुमच्यासाठी घेऊन येते. मग एवढंच बोलले बाई, दुसरं काहीच नाही. तर तिला कुणी लावून दिलं काय माहिती त्या सपनाला, मला काहीच माहिती नाही. तिनं आली की डायरेक्ट माझ्या झिंड्या धरायला चालू केली. काय बी बोल असं बोल, माझा संसारच वाटोळ करालीस, माझ्या नवऱ्याच्याच नादी लागलीस, असं तसं बोलायला चालू केली. मग झाली मारामारी दोघीची. मग मारलं का तिने तुला? हा मग काय हे किती बुचकारलंय सगळं, केस धरले. बसा नीट. एक आतंकवादी दुसऱ्या आतंकवादीला ट्रेनिंग देतोय आज. आतंकवादी म्हणताय होय मला? मग हिला काय ट्रेनिंग देते? ट्रेनिंग नव्हते देत, विचारत होते तिला भांडणं झालेली त्याबद्दल. अच्छा भांडणं झाली कोणाची माहितीये काय? मला कुठे काय माहितीये कोणाची? अहो दाजी माझे भांडणं झाले. तुझे त्याच्या आईला लावला फोन, त्याच्या आईला विचारलं काय नुसतं काही बोलताय. अगं कुणी हात लावला माझ्या?
बायकोला बायको इकडे. अगं मग कान इकडे माझे, डोळे इकडे. अहो दाजी माझ्या संग भांडण झाले सपनाचे माझे. स्वप्ननी हा मारली तिने मला. स्वप्ननी मारला तुला? मग लई चुकीचं केलं. तुला मारायला नव्हतं पाहिजे. मी काय म्हणते, बायकोला मारायला पाहिजे नव्हती. हा तिने ना तिला मारायच्या ऐवजी तुम्हाला मारायला पाहिजे होतं, कळलं का? माझ्यावर कशाला घेताय? आता जाऊ दे ना, आता झालं गेलं. पण कशाहून झालं, काय झालं तुला काही कळत मिळत नाही का ग? तुमच्या इकडेच येत होते डबा घेऊन. माझ्या इकडे कुठे येत होती? शेतामध्ये. शेतामध्ये येत होतो डबा घेऊन. मग आणि ती कुठे भेटली तुला? रस्त्यात भेटली मला आणि त्या आळूच्या वड्यावर पण भांडण बरोबर झाले. आहे तिचं. पण मला सांगा, त्या भैया साहेबांचं आता सपनाचं प्रेम आहे एकमेकांवर. आता तिला जर भैया साहेबांबरोबर ही दिसली तर तिचा गैरसमज नाही का होणार? अगं तुला किती वेळा सांगितलं होतं की, अगं पण तुला किती वेळा सांगितलंय गावातल्या लोकांसंग बोलत जाऊ नको, त्यांच्या नादीला लागत जाऊ नको. तुला कसं कळत नाही? आणि तुम्हाला बी कळत नाही का तिच्याकडे लक्ष द्यायचं? मेवणी आहे ना तुमची. अगं माझं लक्ष तिच्याकडेच आहे. हा म्हणजे तिच्याकडेच लक्ष आहे माझं. तू सांगशील तसं कर ना. मी आता जरा बायकोकडे पण लक्ष द्यायचं काम करा. अगं बायकोकडे आहे की कान बायकोकडे हा. आणि डोळे तिच्याकडे. आणि बुद्धी जरा कामामध्ये घालवा. आता मला बुंदीच नाही वाढली कोणी. बुद्धी नाही बुद्धी म्हणते मी. अगं किती मारशील ग. कळतच नाही, अक्कल नाही डोक्यात. सारखं मारण्यावर असते. बरं मी काय म्हणते, पप्पा कुठं दिसना मला? आपल्या कुत्रीला पिल्लं झालं काय? काय कुत्रीला पिल्लं झालं काय? पप्पे कोणाचं नाव आहे? अहो पप्प्या म्हणजे पप्प्या तर नाही. अगं पप्पी झाली असती नाही तर. बाबो काहीच्या काही नसतं बोलताय. हा? बघ ना, आपण असं करत होतो ते मारायला लागले. मग पप्पी नसते का ऐका झाली ना, काय? तुम्हाला जर आहे ना, तुम्हाला अजून एखादा ठोकळा पाहिजे नसेल ना, अशी विचारते पप्प्या कुठे ते सांगा. अजून एक आता ते त्याला मी जन्माला घातलाय का? मला काय माहिती तुझा पप्प्या कुठे? अहो तुमचा पप्प्या नाही माझा. बाई माझा भाऊ कुठे आहे? भाऊ कुठे आहे माझा? हायला ते तर इसरलो. कुठं होता घेऊ तू? तुम्हाला कशासाठी का? थांब जरा मला बघू द्या ह्यांच्याकडं. गावात तुम्हाला नुसते मी इकडे तिकडे हिंडायला पाठवते का? आग आय माय सॉरी. मी बघून येतो. मी जा. लगेच आलो बरं काय. लवकर जायचं, पप्प्याला शोधून यायचं, तसं घरी यायचं नाही. नुसतं अक्कल नसल्यावानी करतात. आणि तू एक काम कर, माझा ब्लाऊज ठेवलाय, जा त्या बाईकडनं घेऊन ये. त्या अश्विनी टेलर कडे टाकलाय ना ब्लाऊज, त्याच्याकडनं घेऊन ये. जाता येते. हा लवकर ये. आणि इकडे तिकडे हिंडत बसू नको. हो डोक्याला ताप करून ठेवलंय नुसतं. याला काय करा, पावसाने एक नको केलंय बा. याला सकाळ कळा ना, दुपार कळा ना, संध्याकाळ कळा ना. आणि हे काय आहे, पावसाचं सुद्धा लगीन करून दिलं पाहिजे तेव्हा बायकोच्या धाकात राहील ते. अवघड बरं आहे का? आका दोतार फिटायला लागला, चिखलाने भरला की ते जरा असे नीट घाला की. काय घरात बसायचं ते चिखला पाण्याचं इकडं तिकडं नको तू खाल्ला. आय सपना सपना हातात इकडे इकडे आले आले. अगं बाबा, कुणाचं पोरग आहे? आमच्या शेजारची पूजाच बाईचं. अय पोरगी का पोरग आहे? पोरगी. अगं काय अयो, अगं बाय लय भारी काम आहे. काय बरं आहे का? काय नाव काय ठेवलंय? तिचं नाव सोनाली ठेवलंय. सोनाली. अगो बाय सोना, अगं सोना चांगलं मस्त. अगं चडी बिडी तरी घालायची, डायपर घेऊन येत आहे. अहो ती रडत होती म्हणून तिच्या आईने दिलं माझ्याकडं. बर 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 बर. बाकी बरं आहे ना? हा बाकी बरं आहे की. थांब तिला जरा असं घेतो, जरा नीट बसवतो. बा काय अयो असं बसवतो. आहे का ना? बाकी तू काय मामा तिकडे गेलते वाटतं, काय भानगड? हा मामाच्या मुलीचं लग्न होतं ना. हा म्हणून मामाकडे गेले होते. मामाकडे गेलते का? मामाचं लग्न? मामाच्या मुलीचं लग्न तात्या. मामाच्या पोरीचं लग्न होतं होय. झालं का मग? झालं की. कुठे दिले मामाच्या पोरीला? शेगावला. शेगाव कुठं? अहो शेगाव तिकडं. हा इतकं लांब दिले का? हा तिकडे. लय लांब दिलं बाबा मग. बाकी होय ते कळलं, ती गोष्ट खरी आहे का तुझी? कोणती? तू बावन्न केली म्हणलं त्या सदाच्या मुलीला नाही, मला ठोकली कळलं मला. अहो तिला काय अक्कल आहे का? का? सगळी अख्खी गाव तिच्या माग फिरतय आणि तिला पण काही लाज नाही. ती पण सगळ्यांशी गुलुगुलू बोलत बसती. मग तिचं जाऊन दे ना, त्या गावात जा आपण तिकडे. तुला काय करायचंय गावासाठी? तुला तिला हाणले का तू? गावासाठी नाही हाणली. अहो काय झालं तात्या, ते भैया साहेब आहेत ना, तुम्हाला माहिती आहे आता मला त्यांच्या संग लग्न करायचं, तुम्हाला सांगितलं. हा तर ती भैया साहेबांसंग गुलुगुलू बोलत होती. कोण? ती राणी. हा बर बर बर. हा हा हा. मग मला कळलं ते. हा ती म्हणत होती की तुम्हाला आवडतात ना वड्या, मी तुम्हाला करून आणून देते, मी तुम्हाला भरवते, असं पण म्हणली ती भैया साहेबाला. हा भैया साहेबाला. मग माझा टेम्पर नाही का हलणार? असं झालं वय. मग ठोकली तिला जाऊन. म्हणजे भैयाच्या माग पुढे करत होते म्हणून तुला राग आला आणि ठोकली. आईला काय म्हण बर का, आला माझ्या पोराचं नशीब चांगलं आहे बरं का, तुझ्या एवढी चांगले प्रेम करणारी पोरगी भेटली बाबा त्याला.
असू दे चांगली गोष्ट आहे बाबा. पाहुणे रावड्यात नाही करायचं शेवटी काय आपण समजून घ्यायचं थोडस. मग पाहुणे रावड्याला तसं राहिलं नाही जमत का? सदाचा मेवना आलाय. थांब तू जरा हा म्हण फक्त. ठीक आहे. पप्या आईला काय हा पाया पडतोय. काय मुकाबिका झाला काय? नाही नाही मला काय वा असं चाललंय. बरं आहे का? हा बरं आहे. काय 3 मिनिट पुसतोय 90 मिनिट टाकले काय? नाही 90 टाकले नाही. ऊन ताप लागलं तर आता ऊन कायचा पाऊस येतोय. बरं आहे का? हे सदाशिवचा मेवना. असं लोकांची ओळख ठेवत नाही मी. हायला तिला लय राग झालाय तुमच्या घराबद्दल. पण काय मला एक गोष्ट सांग सपना, त्या सध्या बिचार इथं खायला माग काम करून कसं तरी जगतोय. तर सध्याची मिवणी आली, मेवना आला, आता सासून सासरेच यायचे राहिलेत फक्त. हा ना, जगून द्या त्याला. पण मला एक गोष्ट सांग, काय बा तुम्ही सगळे काय इकडे येऊन बसलाय घेण्या देण्याचा? त्याचं काय झालं ना, मला माझ्या अक्काने केला फोन. बर म्हणली तुझं शिक्षण झालंय, तुला नोकरी लागत नाही, मग इकडे ये दाजीकडं. दाजी काहीतरी काम शिकवते. दाजीच्या 7-8 कंपन्याचे आहेत. दाजी मॅनेजर आहेत कंपनी, तुला नोकरी लावायचा. अरे दाजी संडासला पाणी नेत ना, दगडाने ढोंगान पुसतो तो, आणि तो तुला नोकरी लावायचा का? तसं नाही, वावरातलं काम आहे म्हणले तर त्याला काय डिग्री लागते. एवढा आहे 7-8 एकर शेती, त्याला पण ते काम करत नाही. त्याला मी 2-4 वेळा म्हणलं, म्हणता काम करायचं नाही, हेच नाही तेच नाही. तसं नाही, दाजी मला म्हणले होते वावरातलं काय लय आवड नसतं, फक्त एक धुरा तो थोडायचा. बरं कसं हेला वाळगलं का? नाही वाळगलं. नाही. अरे ते आबासाहेब नकटे नाही का? आबासाहेब ते मला फाट्यावर मारले होते. ते वेगळे रे. हिजे काय नीट बघ पाहिलं. पण यांचं नाक तर धारदार आहे. त्यांची पोरगी, अरे ती आबासाहेब नकटेंची पोरगी नाहीये, ती इंग्लंडची राणी एलिझाबेथची मुलगी आहे. हा नमस्कार. काय नमस्कार? अरे त्या आबाचीच पोरगी आहे ही. आबाजीची? तो असं म्हणलं आबासारखी दिसत नाही, पण नाही म्हणजे नाकाने म्हणतोय मी. नाक आईवर गेली ना. आबाची बायको एकदम नाकशार, पण आबा असू द्या हरकत नाही. चेष्टा केली, पुरेल राग यायचा बाबा. बरं जपून राग आवाज येड्यागत करू नको. तुझ्या ताईला राणीला हिने ठुकली होती, लय डेंजर आहे. चालते जा बाबा जा, काय कमी असलं सांग आम्हाला. गेलं दे. बरं आपण एक गोष्ट मला कळली, तू त्या पुरीला ठोकली चांगली, हाणली धरून चांगली गोष्ट आहे, तुझा राग होता चांगले. पण एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न झाल्यानंतर माझ्या पोरला असं ठोकू नको. नाही चला चालतंय मग, जाऊ द्या घ्या. जाऊ द्या चला जाऊ द्या. जाऊ का? जाऊ सावकाश जावा. चला बाय बाय. हो का? नाही का? हो ना. हा ना. हो ना, मी तेच म्हणतोय. हो अरे आता किती वेळा हो सांगू तुला? 2 वेळा नाही रे. हो रे. अरे तू सांगशील तसं, फक्त पेरणी करायची, बस संपला विषय. पैसे असतं ना सगळं होत आहे काय. अरे हो. हा एक मिनिट मी तुला फोन करतो. 1 मिनिट. राणी अरे इकडे ये इकडे. आईला राणी आली की तुम पास आए, यूं मुस्कुराए, दिल में कुछ होता है. दात काढू नका बा. अजून हसलोच नाही मी, आता हसतो. बस करा तुमची चेष्टा. अयो आता काय झालं काय पण रागवायला? काय झाले माहितीये का तुम्हाला? आता मला माहितच नाही, पण एक सांगू तुला, एक माणूस आमच्यावर काहीतरी रुसले रागवले बरं का. बस करा बा, दात नका काढू. आता झालं ना, दात काढून एकदा 2दा किती वाजता तेच. काय झालं काय पण रागवाय तुला? काय झालंय म्हणजे काल भांडणं झालेत. भांडणं? हो. आणि ही कोणाची भांडणं आली? झालेत माझे. तुझी भांडणं झाली ना? मग तुझी कोणासंग भांडणं आली? झालेत एका बरोबर. एका बरोबर आलं? काय इथं सगळ्या चिमट्या घेतल्यात, केस वळलेत माझे, आपटले मला तिने खाली. तुझी भांडणं इतकी मोठी झाली, पार तुला बॉसकाटलं, तुझी केस ओढली. अशी कोणाची हिंमत झाली? अगं 15 वर्ष जेलमध्ये काढलेत मी. अशी कोणाची हिंमत झाली तुझ्या अंगात टच करायची? एक काम कर, फक्त नाव सांग. जर का नाही गावातून त्याला गायब केला तर आबासाहेब नक्की नाव सांगणार नाही. सांगू नाव? हा लगेच नाव सांग. सपना बरोबर झालेत. आता त्या मांजराच्या गाळ्यात घंटी कुणी बांधायची? वाटलंच मला. हा काय वाटलं तुला? काय वाटलं?
हे करणार म्हणून. अगं तसं नाही ग, स्वप्न आता आपलीच आहे. झालं तुझी तिची काय कुरकुर कुरकुर त्याचा विषय सोडून. होय हा, एवढं मारूपर्यंत. अरे जाऊ दे ना, मरू दे. आता तू मागच्या वेळेस काय म्हणली मला की त्या दुकानापाशी भेटलो, मला काय म्हणली तू की शॉपिंगला गेलते, माझी मंजुळा ताई रागवली. हे का आबा, मला ना तुमच्या घरासोबत तुमच्या लोकांसोबत मला संबंधच ठेवायचे नाही. पण तुमच्यामुळे विनाकारण माझी बदनामी होईल. ते शॉपिंगला तर झालेलं झालं, ती सगळं जाऊ द्या, पण तुमच्यामुळे मला लोक नावं ठेवायलेत सगळे. काय 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 नाव ठेवायला लोक सांग काय 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 म्हणतात. तुमचं माझं काय हे नाक्या गावात उठलंय. लोकांना आहे ना, अगं तोंडाला काय धरता येते कुणाच्या का, जिबीला हाय का लोकांच्या, आहे का तसं सोबत तुझं माझं काय का. हो हे खरं आहे, पण लोकांना कोण सांगते जाऊन. लोकांचं सोडून दे. हे बघ, तुझ्यावर माझं प्रेम आहे, माझ्यावर तुझं प्रेम आहे, आपलं प्रेम आपल्याजवळ ठेवायचं. अगं आपली ओळख पाळख मैत्री नाही का, प्रेम म्हणलं का मैत्रीच्या तिथं. हा मग एवढं काय राग वाढायचं तू, नको राग धरू. ते काय असो आता, जाऊ द्या तिकडं, मला तर बोलायचंच नाही. मला काही एक लक्षात ठेव, आता बोलायचं नाही, चालायचं नाही, एकाच गावात राहायचं, एकाच तिथे काय करायचं असं नाही. मी काम कर, मी माझ्या पोरीला बी आपल्याला समजून सांगतो, ती तुझ्याशी परत कधी भांडणार नाही, पण माझ्याशी बोलायला धरू नको ना. तुम्ही आणि तुमची पोरगी गेले खड्ड्यात, मी चालले. अरे राणी राणी, अगं तू गेलीस ना तर माझ्या काळजात होते पाणी पाणी. हे राणी, कोण तुला समजावणार, जाऊ द्या बोलू द्या. आपला हा मार्ग एकला. नाव तुझं पप्पू नाव मोठा झाला तरी पप्पूच राहिला लागतो. तसं नाही, माणूस लहान जरी असला त्याची कीर्ती मान पाहिजे. तुम्हाला सांगतो, मी एका कंपनीत कामाला होतो, मला अक्षरशः 2 लाख रुपये पगार देत होते. 2 लाख? मग एवढं? मग पण मी म्हटलं आपल्याला हे असली पगाराची कामं नाही करायची, मग स्वतःचा धंदा असला तो कामाचा. अरे बापरे. मग एवढंच काय, मी तर म्हणतो एक बिल्डिंग अशी होती ना, अशी बिल्डिंग होती. अशी पाहिली. मुंबईला का? हा, मुंबईला नाही. मग कुठे गेला? हैदराबादला. हैदराबादला आम्हाला वेळ का हैदराबाद मध्ये काम? दोन्ही एकच म्हणत आहे, पण आता ती अशी 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 मान मोडून जायची पार. एवढं उंच होतं बिल्डिंग. ते सोड ना, आम्हाला मिळेल का हैदराबाद मध्ये काम? अरे हैदराबाद मध्ये काम नका करू, तुम्ही बिझनेस करा. बिझनेस आम्हाला कुठे जमायचा बिझनेस? मी सांगतो ना बाबा, त्याची टॅग माझ्याकडे आहे का? मग सांग की आम्हाला काय करायचं तर. आता तुला सांगतो, तुला धंदा करायचा ना, तू काय कर माहितीये का, ते भांडी बिंडी असतात ना, भांडी. हा ते नाही, केसाला भांडे मजाक जागा पैसा पैसा. मला सांग की एखादा बिझनेस. तुमच्यासाठी लय सोपं आहे. गाडीगाडचं गाडं नसतं बाई. कोणाचा? बसा, लय महत्वाची मीटिंग रंगली होती. बिझनेस सांगते ती. गप्पा चालल्या आमच्या. तुमच्यासाठी काय माहिती का, ते गाडी गाडाचं असतं का नाही, कांडे वगैरे खायचं, नुसतं सायकल धरायचं ना, आपलं लोटायचं. लहान पोरं दिसली की नुसती लहान पोरं दिसली, मोठी माणसं दिसली की जाऊन उभं राहायचं, ती घंटी आलो. अरे बाई, पण मला सांग, तो गाडी घरचा आधीच माग एवढा लोड, याच्या पुढे एवढा मोठा लोड, कसा धंदा करायचा का? तुम्हाला हेच नाही कळालं अजून. अहो यांची तब्येत म्हणून यांना गाडी गाडाचा धंदा ह्याला वज उचलत नाही, याची तब्येत सुकडी आहे म्हणून याला मला भांडे घे. आपण ऐक ना, मी काय म्हणतो, तुला जर एवढं डोकं आहे तर तिकडं तू काम धंदा करायचा, इकडे काय राहणार रे? काय झालं दाजी, परिस्थिती नव्हती चांगली म्हणून मी इकडे आलो. काही म्हण बिझनेस माहिती, पण बिझनेस आहे ना, तो म्हणतोय मी लय मोठ्या बिझनेसला होतो आणि आम्हाला आलतो फालतू धंदा शिकवता. काय बोलता? मग माझ्यासाठी सांग बरं एखादा धंदा. दाजी सांग, तुमच्यासाठी स्पेशल ठेवलाय मी. स्पेशल कोपऱ्यात. कुठल्या? तुम्ही काय करा माहिती का, इमू पालन करा. अरे मला ती इमल माहितीये, घरामागची कमल माहितीये, तुमचे आयटम. इमू पालन माहित नाही तुम्हाला? इमू म्हणजे जे शहामुर्ग असतं ना, त्याचं पालन करायचं म्हणतोय मी. ते नाही का, ते 50-50 किलोची अंडी होते त्याला. 50 किलोचा? चल रे, काय फेकून राहिलं दाजी. अहो तुम्ही आता अजून खेड्या गावात जे शहरात जाऊन पहा, फार मोठी मोठी अंडी देतात आता. राहिला का? गावाची अशी जत्रा भरली का, एकच 50 किलोचा अंडे घेऊन जायचं. एवढी मोठी पोळी आणि अशी ठेवायची, अशी बाहेर समजा पाहुण्याला इकडून तिकडून पाव बिव घेऊन गोळा करायचा आणि भिडा त्याच्या गावाची दाजीचं काय करू
पण ते मुर्ग कुठं आणायचं ते कुठं का त्याचं नका टेन्शन घेऊ ते एक पार्टनर माझ्या ओळखीचा आहे. अच्छा त्याला आपण फोन बिन करून थोडस 5-50 रुपये सरपवायचं घ्यायचं करू. ते तुम्ही नका टेन्शन घेऊ. आज एखाद्याला विंबर पुडी दिली गायच्या चुना पुडी जरी दिली तरी खुश होते लगेच म्हणत बाबा काय पाहिजे तर सांग ना. मग आपण एक काम काय म्हण तू ना आम्हाला चुनाच लावायचं काम करू. नाही तसं नाही पानबा तुम्हाला नाही समजत. तुला सांगतो काय असं नाही इमल चुना देऊ आला का आपण मी आहे ना घरी अक्का सोबत बोलून घेतो तुझ्या बहिणी संग. हा नाही हे तुम्हाला मात्र नक्की करणार पहिले अक्कासोबत बोलणार नाही तर तुम्हाला तर माहिती आहे अक्काचं कसं असतं. चुना काय त्याला मावा देऊ नका पण अंड्याचा धंदा चालू झाला पाहिजे. मी काय म्हणतो याच्यात करोडोचा धंदा आहे पण आता पहिले अक्काशी बोलू आपण. तुला पण गरुड एप्रिल घ्यावं लागेल आज येते तुला तसा बिझनेस नाही टाकता. पण भाई करोड म्हणजे किती अहो त्याच्यावर शून्य मला पण मोजता येत नाही अजून. जाऊ लवकर सकाळपासून रात्रभर हेच बोलले. जरा मूड आलाय तू एखादं गाणं बिणं म्हणतो का? गाणं बघ मला दादा कोंडकेचं गाणं आठवतंय. अरे दादा कोंडक्याचं म्हणत कोंडके दादाचं म्हण. बघ आता माझ्या या बसाड्या आवाजात नरडणं पडणं रातभर वरड तुझ्या आवाजात ऐक. वर आभाळ खाली धरती दिस आलाय माथ्यावरती. अरे आल्याड डोंगर पड्याला डोंगर मध्येच खोल खोल दरी. जरा जपून चाल ग पोरी गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा पराच मेंढरवरी. गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा पराच मेंढरवरी. दिला खायला दिलंय तर खातय त्याला खायला दिलं तर खातय. दिला हाकलून माघारी येतय. काही बोलत नाही काही चालत नाही जीव लावतय मालकावरी. जीव लावतय मालकावरी माणसा पराच मेंढर बरी. गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा पराच मेंढर डाटा 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 डा. चांगलं पाठ केलंय की गाणं. काय माहिती का त्या जवानीच्या काळात लई गाणी गायची पण आवाज गेला. एक तमाशा सोडला नाही आपण आपल्या का कुठं बी तमाशा सायकल वर तमाशा 20-20 किलोमीटर हे तुला तो दत्ता माडी तमाशा. पण आबा पूर्वी तमाशा बी तसं होतं. आता पण तमाशावाल्यांची चुकी नाही. आजकालची गाबडी त्यांना तमाशाच करून देत नाही. नुसतं लावा हे गाणं लावा ते गाणं. ते दत्ता मार्काच्या तमाशातलं मला एक गाणं आठवलं. ते इकडं म्हणतो तुला तू सारखा म्हणायचं बघ ते गाणं फेमस गाणं युट्यूब वर सुद्धा मिळतंय. काय अहो ते दत्ता मार्काचा तमाशा आला की लोक ते गाणं ऐकायसाठी 50-50 किलोमीटर यायची ना. आपण जात होतो का दत्ता मार्काचं गाणं काय रे शोभा त्याच्या आईला. अरे दिस आलं तर कसं लक्षात. दिस आल्यात कसं हो रांगड. आंधळ म्हणतय फुटलंय तांबड. क्या बात आहे. अरे चापसून हातान चालत या बेतान. उरफाट घालून अंगड तरी लंगड हो मारतय ओढून तंगड तरी लंगड मारतय ओढून तंगड तरी लंगड मारतय ओढून तंगड. काय गाणं होतं. काय झालं माहिती का तात्या आजकालचा तमाशा पूर्वीचा तमाशा. आता लोक काय करतात माहिती का मागणी करतात मग तमाशा पुरवठी करतात. त्यांना बाबा आजकाल लोकांच्या भावना का हे गाणं आहे एवढं तिने जवळजवळ 5-50 वर्षापूर्वी दादा काय ते दत्ता मार्काचं गाणं. अहो आता हे असं म्हणलं तरी लोकांना राग येतोय. भावना दुखत्यात लंगड्याला लंगड म्हणलं तरी राग येतो. आपलं काय कोणाच्या भावना उद्देश नाही. ते गाणं आहे जे आपण म्हणलं इलाज नाही काय. आता लोकसंगीत पूर्वीचं जे होतं ना ते संपत चाललंय. लोक त्याला संपत चालली काय करायचं. हे गाणे निघल्यात आबा काय गाणे तुझ्या डीपी काय ते लय नाहीस ठेवलाय डीपी तुझ्या डीपीचं घेऊ का पप्पी. त्याच्यामुळे काय आपल्यासारखे लोक कलावंत मरायला लागले. कलावंत जगला पाहिजे. नाही जगणार ना आबा आपण
आपण कशासाठी आहे? अरे लोक कलावंत जागवणार आपण, काळजी करू नको तू. लोक कलावंत जगला पाहिजे ना, त्यासाठी शासनाने सुद्धा लोक कलावंतांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना पगार दिला पाहिजे, तमाशाला अनुदान दिलं पाहिजे, मानधन दिलं पाहिजे कलाकारांना, प्रत्येक कलाकाराला दिलं पाहिजे. ते बिचारे तारे ते लोक कलावंत वयाच्या 50-60 वर्षीपर्यंत काम करतात. म्हातारपणी त्यांचा हाल किती अक्षरशः किती हाल त्यांना. काम होत नाही म्हणून कुणी कामाला कलाकार वय झालं देत नाही, शासन पगार देत नाही. हे केलं पाहिजे ना आबा. आपण दोघांनी मिळून शासनाला विनंती करू की आमच्याकडे लक्ष द्या. एक काम करा, आता उपाशी मराठा वेळ खाऊ सर. नाही शासन तर लक्ष दिलंच, त्याच्या आधी तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आणि एक बेळ चारा लगेच चालू. सावकाश चल बरं, आम्ही आलो. बाई ग बाई, हे असं गवतातून चालायचं म्हणलं ना, सापांची लईच भीती आहे. उगाच एखादं चावला बिवला बोंबलत बसायला लागल. हो ना, काय नको नको झालंय पार. वैताग आलाय. बायको अरे इकडंच राहिली. झालं काय आणलं पप्पाला शोधून आणले सरका. अरे पप्पा काय अरे काय इकडे कोण आहे? कुठं फिरत होता रे गावभर? काय नाही आपलं बसलो होतो पोरांसोबत गप्पा ना जरा. हा त्याचं सोडून दे, त्याला रिस्पेक्ट द्यायला शिक तू. कशाचा रिस्पेक्ट? बायको काय डोकं चालतंय तुझ्या भावाचं? बाई माझं पाय मेले असते ना, मी आता गेले असते की खड्ड्यात. अगं जाऊ दे ना बायको, काय डोकं चालतंय लोक त्याचं. हा रेल्वेचं इंजिन पेक्षा फास्ट, सुपर फास्ट. अरे बापरे, ह्याचं एवढं डोकं कधीपासून चालायला लागलं? अख्ख्या गावाला असले कसले प्लॅन दिले रे? कसले बिझनेस प्लॅन म्हणा दाजी. अरे कसले बिझनेस प्लॅन? तुला इथं मी कशासाठी बोलवलंय? 4 कामं शिकायला बोलवलंय का अख्ख्या गावाला धंदा लावायला बोलवलंय? अगं नाही बायको, खरंय त्याचं. ते काय राहतं रे प्राणी कोणचा ते? काय इमल खायला लागले का काय? इमल खायला लागले? तुला कळतं का दाजी नीट सांगा ना, इमल नाही इमू इमू इमू. बाई ग कानात बोंबलू नका. ते ऐक की त्याचं. अरे बोल की तुला का कमी बोलू? इमूचा प्लॅन सांगते ते, तुम्ही सांगा समजावून. अगं तू इमो नाही का राहतो तो असा प्राणी राहतो बघ, असं नाही का ते असं चिपट काढून राहतो बघ तो असा. पहिली ना हे थांबा. गावात कशी वागायला लागले? काय म्हणते त्याला? कुठला प्राणी? ते शामृग सांगा की दाजी. सरळ थोबाडाने शामृग नाही म्हणतायत का? अगं मी केव्हा शाळेत गेलोय का शामृग का ममृग काय राहतं? आपलं हे इकडं तिकडं वाकडं तिकडं. ते शामृग राहतं ना बायको, तो असलं त्याचं अंड राहतं ना बायको, असलं अंड 50 किलोचं राहतं. कसलं? हे असं हे अंड आहे ना 50 किलोचं राहतं. हे अंड 50 किलोचं? 50 किलोचं आहे का हे अंड? 50 किलोचं आहे? अगं बायको विचार त्याला. अहो दाजी नीट सांगा ना तुम्ही. का मी सांगू? मी सांगतो. दोघांपैकी कोणीतरी पटापट सांगा ना. ते अंड 50 किलोचं देतं, कुठून देतं ते मला माहित नाही, पण त्या 50 किलोचं जर आपण अंड्याचा बिझनेस केला, भाई कसला धंदा. प्रत्येक हॉटेलला आपल्याच अंड्याच्या पोळ्या, प्रत्येक हॉटेलला ट्रॅक्टर भरून आपल्याच अंड्याची भुर्जी. फक्त तुम्ही पावा ना आमच्याकडे अंडे खावा. केटर्स. काय कोणाचं नाव घेताय? तुम्हाला वाटत नाही का कधीतरी मंजुळ्याच्या नावाने बाबा केटर्स खोलावं? काही इकडच्या तिकडच्या पुरीच्या नावाने आयटम आहे ती जुनी आयटम. म्हणजे लग्नाच्या आधी तुमच्या अफेअर होते वय? नाही मरू दे ना बायको, तू धंदा टाकला किती श्रीमंत हो. काय धंदा बिंदा टाकायच्या नादी लागू नका, समजला का? आहे ना, गप आपलं काम धंद्याला लागा. अहो दाजी तुम्ही ताईला सांगा या धंद्यात लय पैसा आहे म्हणून. अगं या धंद्यात असला पैसा आहे ना, तुझ्या पुढे 2 बॉडीगार्ड, मागे 2 बॉडीगार्ड, अशी तुझी BMW बाई. तू असं दुबईला कशाने जाशील रे? विमानाने नाही रे, जहाजीने जाशील. काय सांगतो? इतका पैसा आहे त्याच्यात. बरं ठीक आहे, आता तुम्ही जर एवढं म्हणतायच की बाबा लय पैसा आहे, खर्च किती आहे ते पण सांग, म्हणजे बघू आपण टाकता येतोय का बिझनेस. काय नाही ताई, फक्त 5-50 लाख रुपये. किती? 5-50 लाख. किती खर्च सांगतोय? साधी 5 रुपये कमवायची आपली लायकी नाही आणि निघालेत 5-50 हजाराचा. किती? 5-50 लाखाचा बिझनेस करायला. या
यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी.